गाईज वेलकम बॅक न्यू ब्लॉग. थंबनेलवरून कळालंच असेल की काय झालंय माझ्यासोबत आणि छोट्याशा माझ्या चुकीमुळं केवढा मोठा सीन झाला माझ्यासोबत. आता मी तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे कसं काय झालं, छोट्याशा लसणाने माझ्या चेहऱ्यावर काय केलं. तर गाईज त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज ब्लॉग्स पाहायला मिळतील. तर चला मग वेळ न घालवता मी काय झालं ते सांगते. परवा दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं. मला मायग्रेनचा सुद्धा त्रास आहे आणि कधी कधी डोकं पण खूप दुखतं. मला पित्ताचा सुद्धा त्रास होतो. सो अशा दोन्ही मला खूप त्रास होतो. मग काही झालं तरी माझं डोकंच धरतं. सो कधी ही साईड तर कधी ही साईड. मायग्रेन म्हणजे काय तर थोडक्यात मी सांगते की आधीचे म्हणजे नाही का, जी जुनी लोक आहेत त्याला म्हणतात अर्धशिशी. तर आता आपण मायग्रेन म्हणतो. सो असं हा प्रकार आहे. मायग्रेन म्हणजे ही अर्धी साईड कुठली तरी दुखती. तर माझी कधी लेफ्ट साईड दुखती तर कधी राईट साईड दुखती. असं असं मला हे मायग्रेनचं दुखणं आहे. जर तुम्हाला कोणाला असं होत असेल तर लक्षात घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मी डॉक्टरांच्या सल्ल्याने मला बरेच वर्ष झालं एक पित्ताचा काढा आहे. तर तो काढा किंवा मग एक औषध आहे, ती गोळी म्हणजे ती गोळी घेते मी. तर काय झालं, परवा दिवशी माझं खूप डोकं दुखत होतं आणि ते जो काढा आहे ना तर त्याची एक्सपायरी गेली होती. तर मग मी म्हटलं आता परत मी जाणार एकटी आणि हे पण नव्हते, पिल्लू होती घरी आणि आई पण नव्हत्या. सो मग मी म्हटलं आता मी जाणार, कारण माझं इतकं डोकं दुखत होतं, मला वर बघायची सुद्धा इच्छा होत नव्हती. म्हणजे लाईटकडे जर पाहिलं ना तर इतकं डोकं दुखत होतं बेकार. सो मग मी लक्षातच नाही घेतलं आणि म्हटलं की ठीक आहे संध्याकाळी आणता येईल. तर मी दिवसभर तसाच काढला. त्याच्यानंतर संध्याकाळी हे आले आणि मला त्यांनी थोडंसं डोकं माझं चोळून दिलं. पिलूनी पण डोकं चोळून दिलं. मला वाटलं ते राहिलंय म्हणून. थोड्या वेळाने पुन्हा 10च्या नंतर प्रचंड डोकं दुखायला लागलं आणि आता नंतर मग मी ते औषध आणणार कसं, म्हणून मी काय केलं, म्हटलं लसूण. मी नेहमी काय करते, जर थोडंसं डोकं दुखत असेल ना तर मी लसूणचं जे पाणी असतं किंवा लसूणचं जे काय म्हणतात चुरा करायचा असा आणि त्याचं जे पाणी निघतं ते लसूण असं लावायचं. तर खूपदा असं होतं की मी फक्त पाणी लावते. म्हणजे पहिल्यांदाच माझ्याकडून असं झालंय की मी लसूण जर खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे ती लसूणची जी पाकळी होती ना ती मी अशी इथं ठेवली गेली माझ्याकडून. तर मग मी ते पाणी वगैरे लावलं आणि इथे ती पाकळी जी होती ना एक अर्धी, तर ती मी पाकळी इथे ठेवली. ती पाकळी ठेवल्यानंतर असं झालं थोड्या वेळाने की खूप डोकं दुखतंय. म्हणून मी काय म्हटलं, मला एक सवय आहे, जर तुम्ही पण असं करत असाल तर प्लीज असं करू नका. मला एक सवय आहे की मी कधीतरी सुंठ भिजवून ते थोडंसं त्याचा लेप करून पण लावते. जर ते आपल्याला सूट होत नसेल तर प्लीज हे करू नका. आणि मला ॲक्चुअली ते सूट होतं. कधी असं झालं नाही, पहिल्यांदाच असं झालंय ते लसूणचं. तर मी काय केलं, ते लसूण लावलं आणि मग त्याच्यानंतर मी डोकं बांधलं ओढणीनी. ओढणीनी डोकं बांधलं. फॅन चालू होता, गरम पण होतंय आणि त्याच्यात थंडी पण वाजते आणि डोक्याला मला सहन पण होत नव्हतं. म्हणजे ती हवा जी येतीये ती सहन होत नव्हती. त्याच्यामुळे मी डोक्याला ओढणी बांधली. ओढणी बांधून झोपले. झोपल्यानंतर मला काहीच नाही वाटलं. झोप लागली मला रात्रभर आणि सकाळी उठले आणि अंघोळीला गेले. अंघोळीला गेले. अंघोळीला गेल्यानंतर आहे ना, झालं असं की मी अंघोळीला जेव्हा जात होते, मी हेअर म्हणजे आपले केस मी बांधत होते. केस बांधताना ना मला इथं थोडंसं ना असं फोड लागला. तर मला काय वाटलं की आपल्याला कधी कधी पिंपल्स येतात, तर तसा काहीतरी पिंपल असेल. सो मला असं ना थोडंसं पाणेरी फोड लागला. तर मी असं टच केला आणि विसरून गेले. मी आरशात पाहिलंच नाही. मी तशीच अंघोळीला गेले. अंघोळ करून आले आणि अंघोळीला गेले आणि गरम पाणी होतं. तर ते गरम पाणी आहे ना, मी असं एकदम असं मारलं इकडे ह्या साईडला. मारल्यानंतर आहे ना, हा जो फोड आलाय, हे बघा, हे एवढं डेंजर भाजलंय मला. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हा जो फोड आहे ना, इथून एवढं भाजलं होतं. तर ते इथं जे काळं काळं पडलं होतं, कालपासून मला डॉक्टरांनी जी क्रीम दिली त्याच्याने खरंच खूप कव्हर झालंय. तर ते फोड जो आला होता ना, तर तो फोड फुटला गेला आणि एकदम ती स्किन आहे ना माझ्या हातात आली. मी पाणी मारलं, फोड फुटला आणि ती स्किन माझ्या हातात आली. इतकी डेंजर, मी घाबरले. मी जोरात ओरडले आणि आवाज दिला यांना आणि आईंना की पटकन या पटकन या, काहीतरी झालंय. आणि मग आवाज दिला. त्याच्यानंतर असं झालं, मी म्हटलं मला पटकन आरसा द्या आई, पटकन आरसा द्या. आईने मला आरसा दिला आणि आरशात मी बघितलं तर ही स्किन सगळी फाटली गेली होती. हे बघा, इतकं डेंजर ना. आणि मी इतकी घाबरले की नेमकं झालं काय मला. रात्री तर मी ठीक होते, रात्री मला काही नव्हतं आणि आता अचानक हे काय झालं. आणि मग मी पटकन कशीबशी अंघोळ केली आणि परत बाहेर आले. त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित बघितलं तर ते इथून एवढं असं सगळा काळा चट्टा पडला होता. इथून एवढा खाली काळा चट्टा आहे आणि इथून एवढं भाजलंय बघा. तर हे एवढं सगळं भाजलं गेलं
कशाने झालं ते मला नंतर कळालं. मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला विचारलं, की "तुम्ही काय लावलं होतं का इथे?" मग मी त्यांना सांगितलं, की "लसूण मी रात्री लावला होता, पण मी नेहमी लसूण लावते. कधी मला त्याचं काही झालं नाही." मग त्यांनी सांगितलं, की "मी लसूण लावला आणि मी त्याचं जे काय म्हणतात लसूणची जी पाकळी होती ना, ती मी इथं ठेवली. खूप डोकं दुखत होतं, फटफट होत होतं. म्हणून मी इथे पाकळी ठेवली आणि मी त्याच्यावरती ओढणी बांधली. तर तो लसूण गरम झाला. लसूण गरम झाला. त्याच्यामुळे ही स्किन सगळी माझी भाजली गेली आणि ती भाजली गेली. ते म्हणले, "नशीब एवढंच झालं. जर तुम्ही अजून जास्त वेळ जर झोपला असतात ना, तर इथलं म्हणजे इथली डोक्यातली नस फाटली असती. तुम्हाला कळलं पण नसतं झोपेमध्ये काय झालंय किंवा काय झालं असतं ते पण कळलं नसतं तुम्हाला. म्हणजे इतकं थोडक्यात वाचलंय. तर प्लीज मैत्रिणींनो, जर तुम्ही असं काही घरगुती उपाय करत असाल, तर प्लीज असं करू नका. कारण काय आहे ना, आपल्याला असं वाटतं गोळ्या किती खाणार किंवा अशा ह्या त्रासांवर गोळ्या नको वाटतात. तर त्याच्यामुळे मी गोळी घेतली नाही किंवा मी ते औषध घेतलं नाही. पण मला खरंच ॲक्चुअली भीती आता बसलेली आहे, की असा घरगुती उपाय करून काय उपयोग नाहीये. आपण म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घ्यायला पाहिजे. तर तुम्ही जर असं काही करत असाल तर प्लीज करू नका. कारण हे थोडक्यात म्हणजे थोडक्यातच झालंय. पण जर ते जास्त झालं असतं तर माझ्या पूर्ण बॉडीने रिएक्ट केलं असतं आणि ही स्किन, ही साईट किंवा दुसरं काही म्हणजे जसं की त्यांनी सांगितलं, की नस फाटली असती किंवा मेंदूला काहीतरी झालं असतं. तर हे सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. हे ऐकून मी शॉक झाले. माझे मिस्टर पण शॉक झाले आणि त्यामुळं प्लीज जर असं काही घरगुती उपाय करत असाल तर प्लीज करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करत जा. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला मला आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर असं काही करत असाल तर प्लीज करू नका.